या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. शासन सर्व लोक खूप प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये पेपरमध्ये वारंवार त्याबद्दल बातमी पण येत असते. माझी हीच विनंती आहे की बरेच आमच्या जिल्ह्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. सोलापूर एअरपोर्ट आहे, तसेच उजनी टुरिझम आपण आता सुरू केलेले आहे. त्यासाठी 282 कोटी शासनाकडून आम्हाला प्राप्त झालंय. तसेच एकवडी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणारच, 1-2 महिन्यात होणारच, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. एकवडी एअरपोर्ट सुरू झाला. मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबादतून इंडिगो पण कदाचित तयार आहे. एकवडी बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एकवडी डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली. त्याच्या बँगलोर, हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे IT कंपनीज आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे कंपनीज आहेत, त्यांचे जे CEO असतात किंवा व्हाईस प्रेसिडेंट जे पण असतात, त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईटची सुविधा सुरू होईल. और मुझे लगता है की त्यानंतर IT पार्कच्या आमच्या जे स्वप्न आहे की सोलापूर शहरमध्ये एक IT पार्क सुरू झाली पाहिजे, तो पण नक्की साकार होईल. प्रत्येक फंक्शन मध्ये, प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी एक गोष्टी नेहमी सांगतो की आमच्या ज्या जिल्हा आहे, ज्या ग्रामीण भाग आहे, त्याच्या जे तुम्ही सरासरी पाऊस जर पाहिला तर दॅट इज ओनली 488 मिलीमीटर, 488 मिलीमीटर ॲव्हरेज सरासरी पाऊस आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे. मला जे आठवत आहे ते जवळपास 2.5 ते 3 लाख एकर ते ऊसच्या खाली आहे. आणि सर्वांना माहित आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे. आता 11 तालुक्यापैकी 8 तालुका सेमी क्रिटिकल मध्ये आहे. भूजलच्या ज्या तुम्ही पातळी पाहिला 7 सेमी क्रिटिकल मध्ये आहे. मार्शेस ओव्हर एक्सप्लॉइटेड मध्ये आहे. कशासाठी सांगतो की 15 ते 20 वर्ष नंतर असा वेळ येईलच की जेव्हा आमच्या भूजलच्या पातळी खूप कमी होईल आणि जे लोक जे शेतकरी ऊसचे पीक घेत आहेत ते त्यांच्यासाठी शक्य होणार नाही. म्हणूनच आम्ही डाळिंबवर खूप मोठा भर देतो, कारण डाळिंबसाठी पण 400-450 मिलीमीटर पाऊस पण एवढेच लागते आणि तेवढेच पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. डाळिंबकडे आम्हाला जावेच लागेल. हा गोष्टी मी कशासाठी सांगतो की जे IT पार्कचा विषय आहे, तुमच्या पॉमोग्रेनेट हे डाळिंबला प्रोत्साहन देण्याचा विषय है. मेरा रिक्वेस्ट है कि आप लोग अपने पेपर में, डिजिटल मीडिया के थ्रू, प्रिंट मीडिया के थ्रू उसको बार बार उस प्रश्न को उठाएं. अगर आप उठाते हैं तो प्रशासन उसको सीरियसली देखता है और फिर शासन भी उसको सीरियसली देखता है. उसको एक मुद्दा बनाइए आप, यहाँ पे पॉमोग्रेनेट का क्लस्टर होना चाहिए, है ना, सांगोला, मंगलवेढा, जहाँ भी IT पार्क यहाँ शुरू होनी चाहिए. एअरपोर्ट मध्ये खूप मोठी आणि खूप पॉझिटिव्ह भूमिका मीडियाची राहिली आहे. बरेचदा मला असं वाटते, कारण माझ्याकडे एव्हरी डे, प्रत्येक दिवशी एक ना कोई पत्रकार फोन करते हैं कि सर एयरपोर्टच्या काय झालं. उससे हम पे भी एक पॉजिटिव प्रेशर आता है. मैं त्यांना हे सांगतो की देखिए हम बस स्टॉप शुरू नहीं कर रहे हैं, हमने एयरपोर्ट शुरू कर रहे हैं, तो रोज कुछ नहीं होने वाला है. लेकिन उससे मुद्दा ये है कि मेरे पे प्रेशर आता है, हम लोग पाठ पुरावा करते हैं. और इसलिए मैं सारे जो पत्रकार बैठे हैं त्यांना मी खरंच मनापासून अभिनंदन देतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण जे सोलापूर एअरपोर्ट बद्दल एक अग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह भूमिका घेतली है, उसका बहुत महत्व है. पॉमोग्रेनेट क्लस्टर के लिए, IT पार्क के लिए, हर चीज के लिए आप लोग वैसे ही भूमिका लीजिए. उससे प्रशासन पे फर्क पड़ता है और शासन तक भी वो बात जाती है. आज हम या ठिकाणी सोलापूर शहर मध्येचे नूतन आमदार श्री देवेंद्र पोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना हार्दिक अभिनंदन देतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी सर्व जे माझे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की जैसे आपने हमें सपोर्ट किया है वैसे ही आप आमदार साहब को सपोर्ट करें. आमदार साहेबांच्या सोबत माझं कमीच इंटरॅक्शन झालं आहे, पण जितके इंटरॅक्शन झालं आहे त्यामध्ये नेहमीच सोलापूर एअरपोर्ट बद्दल, समांतर जलवाहिनी बद्दल त्यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत और उसको फॉलोअप किया. मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर शहरामध्ये नक्कीच खूप वेगाने विकास होईल. माननीय मुख्यमंत्री साहबांचे जे जवळचे आहेत, सचिन कल्याण शेट्टी साहबांचे जे जवळचे आहेत, तो जो भी मुद्दे आप उनको बताते हैं वो ऊपर भी पहुंचेगा. इसका आप लोग निश्चित रहिए और उनको भी पूरा सपोर्ट के लिए मेरा विनंती है. मी पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप मला इथे आमंत्रित केला, मला बोलण्याची संधी दिली, सन्मान दिला, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिवसच्या हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर, फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण, सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये, रान मंदी 1299 रुपये, अल्फाम मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर, ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.